नाशिक कुंभमेळा सीसीटीव्ही प्रकल्पाचं काम तब्बल 294 कोटींना मॅट्रिक्स कंपनीला मिळालंय। 2015 साली हेच काम 9.94 कोटीमध्ये करण्यात आलं होतं। योगायोग असा आहे की हीच कंपनी ठाणे शहराच्या सीसीटीव्ही प्रकल्पाची कंत्राटदार होती। त्याहून मजेशीर म्हणजे ठाण्याचा RFP जसाच्या तसा नाशिक कुंभमेळ्यासाठी कॉपी पेस्ट केला गेला। EY कन्सल्टंटने ह्याच कॉपी पेस्टसाठी पैसे घेतले। 2015 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक कुंभमेळ्याच्या सीसीटीव्ही अनियमिततेवर चौकशीचे आदेशही दिले होते। त्यावेळी मुंबईतील एका कंपनीला 9.44 कोटींचं टेंडर दिलं गेलं होतं। नियमांकडे दुर्लक्ष, सिंगल बीड मंजुरी आणि इतर आरोपांवर विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती। फडणवीस म्हणाले होते, शासनाला कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवायचे होते, पण 3 महिन्यात शक्य नाही म्हणून तात्पुरते लावले। पण 11 वर्षांनंतरही कायमस्वरूपी सीसीटीव्ही बसवलेच नाहीत। केवळ खर्च 9.44 कोटींवरून 294 कोटींवर गेला। चौकशीचं काय झालं? जबाबदारी कुणाची? संविधान न्यूज, नाशिक।